प्रेक्षकांनो, आज तर मालिकेमध्ये आबा मेहरबान तो कला पहलवान असं झालेलं आहे. कारण आता कलाच्या नावाचे ब्रँड बिंड निघायला लागलेत बाबा. कसं झालं, काय झालं ते बघत राहा. सुरुवातीला आपण बघतोय नेहमीप्रमाणे रोहिणी या सरोजला मॅन्युप्लेट करत असते. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी तुला खरं सांगू का, मला माहितीये तू खूप चिडलीयस आणि हे जे काही घडलं ना त्यात एक वेगळाच गोंधळ दिसतो ग मला. आता ती सरोज म्हणते, काय म्हणायचंय तुला रोहिणी? अगं सरोज वहिनी, नाही डॅडला ना त्या कलाविषयी प्रचंड सिंपती आहे. मग सरोज म्हणते, मी काय करू त्याला? रोहिणी म्हणते, तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुझ्या डोक्यात राग असला ना की तुला काही समजून घ्यायचं नसतं. तू कशी सरळ आणि रोखठोक स्वभावाची आहे. आडवळणात जे काही असेल ना ते तुला दिसतच नाही बघ. ती सरोज म्हणते, उगाचच नको कॉम्प्लिकेशन वाढू, काय ते पटापट बोल मला. रोहिणी म्हणते, अगं डॅडला सिंपती आहे कलाविषयी आणि स्वामीनाथनला डॅड विषयी सिंपती आहे, म्हणून स्वामीनाथनला कलाच डिझायनर म्हणून हवी असेल ना. आता सरोज म्हणते, तुला म्हणायचंय की आबांनी सांगितलं म्हणून कलाला डिझायनर म्हणून घेतलंय? म्हणजे आबांना हे सगळं माहिती असेल? म्हणजे आता या बाईचं काहीतरी तिसरंच डोकं चालायला लागलंय प्रेक्षकांनो. पण आता इकडे या कलाच्या आईचं काही जीव थाऱ्यावर नाहीये बिचारीचा. त्या संगीताताई विचार करताय, काय झालं असेल तिथे, काही अडचण असेल का, काही भांडणं झाले असतील का, असं वाटतंच ना कुठल्याही आईला. आता त्या कांदा चिरता चिरता असा विचार करताय, तेवढ्यात काजल येते आणि म्हणते, ओ खरे बाई, कुठले विचारात आहे तुम्ही? बोट बीट कापलं जाईल ना तुमचं. काय हो खरे बाई, आपल्याला किती गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात आणि पैशा विषयाचा लोड नाही घ्यायचा. अहो चिल मारा जरा. आपल्यासारख्या पोरी आल्यात तुमच्या पोटी जन्माला, मग कशाला टेन्शन घेता? आता संगीताताई म्हणता, तुमच्यासारख्या पोरी जन्माला आल्या म्हणून टेन्शन आलंय मला. काजल म्हणते, अरे 15 दिवस झाले आपण काही पंगा नाही केलाय. संगीताताई म्हणतात, नाही ग बाई, तुझं नाही ग, कलेचं टेन्शन आलंय मला. तुला सांगितलं ना मी तिथं काय चाललं ते. माझ्या कलेलाच का समज सहन करावं लागतं ना ते कळतच नाही बघ. काजल म्हणते, आई यार आपण काय म्हणतो, चिल मार ना जरा, लोड नाही घ्यायचा. हे बघ, आपल्या कलाताईची ना शून्य चुकी आहे. तिने तर फक्त कामच केलंय ना तिथे. उलट त्या चांदेकरांनी खुश व्हायला पाहिजे. आपल्या कलाताईने इतक्या छान आणि युनिक डिझाईन्स दिल्या आहेत ना त्यांना, पण नाही, ते काही जमत नाही त्यांना. काजू पुढे म्हणते, आपल्या ताईला सांग, जर त्या घरात तिला किंमत नसेल ना तर सरळ तिथून निघायचं आणि इकडे येऊन राहायचं. काजलचं म्हणजे आपलं एक घाव दोन तुकडे, इकडं नाही तर तिकडं, मध्ये आधे काही चान्सच नसतो. आता या संगीताताई तिच्याकडे रागाने बघताय. मध्ये पुन्हा रोहिणी आणि सरोजचा सीन दाखवलाय त्यांनी. सरोज रोहिणीला म्हणत असे, हे शक्यच नाही हा रोहिणी. रोहिणी म्हणते, अगं या पोरी आपल्या घरात आल्या तेव्हापासून काहीही शक्य आहे. अगं मी बघितलंय माझ्या डोळ्याने. डॅड स्वतःच्या जावयासारखं ट्रीट करत होते त्या स्वामीनाथन समोर आणि त्या कलाला सख्खी नात असल्यासारखं दाखवत होते. म्हणजे डायरेक्ट त्या स्वामीनाथनने हायर केलं असेल ना कलाला. अगो ये सरोज वहिनी, अगो डॅडने स्वामीनाथनला फोन करून गत नसेल घातली ना कलालाच डिझायनर म्हणून घ्या म्हणून. सरोज म्हणते, मला नाही वाटत असं काही करतील आबा. आणि रोहिणी, अगं तू आबांविषयी बोलतेस, कळतंय का तुला? रोहिणी म्हणते, नाही ग, मी डॅड विषयी नाही बोलते. हे जे काही घडलंय ना त्यात काहीतरी गडबड आहे, तुला एवढंच सांगते बघ मी. अगं तूच बघ विचार करून आणि हे बघ, सावध राहा बरं का सरोज वहिनी. चल बाई येते मी. आता तिच्या डोक्यात भुंगा घातला हिने आणि बसली मस्त आरामशीर, टेन्शन रहित. सरोज विचार करायला लागते की नेमकं काय झालं असेल, कसं झालं असेल हे सगळं. आता रोहिणी मात्र विचार करते, जाता जाता, आता येणार खरी मज्जा. त्या कलाला कळणार पण नाही आता ती कधी गायब झाली ते. रोहिणीला असं वाटतंय आपण आग लावलीये म्हणजे आता कला काही डिझायनर म्हणून काम करणार नाही. पण आता प्रेक्षकांना एक मस्त ट्विस्ट आणि गुगली पडली आहे, काय ते पुढे बघत राहा. आता इकडे या संगीताताई काजूला ओरडतात, अगं काजे, असं प्रत्येक गोष्टीचा खडकन तुकडा नसतो पाडायचा बाई. सासरी आहे आपली कला, तिला सगळ्या गोष्टीचा समजुतीनेच विचार करावा लागणार. काजल म्हणते, अरे पण तिची चूक नसताना तिने कशाला विचार करायचा? संगीताताई म्हणतात, अगं माहेरची गोष्ट वेगळी असते, सासरची गोष्ट वेगळी असते. काजू म्हणते, आपल्याला ते काय कळत नाही आई. मला एक सांग, एखाद्या व्यक्तीने जर आपल्यावर उपकार केले असतील तर आपण कसं वागायचं त्याच्याशी? संगीताताई म्हणतात, अगं एखाद्या व्यक्तीने जर उपकार केले तर आपण जाणीव ठेवायची त्या उपकाराची. आपण त्या व्यक्तीला त्रास नाही द्यायचा.
त्या व्यक्तीला जाणीव पाहिजे ना की ही व्यक्ती आपल्यावर उपकार करते म्हणून. काजल म्हणते हो की नाही, म्हणजे एखादी पोरगी माहेर सोडून सासरी गेली म्हणजे तिने सासरच्यांवर उपकार केलं की नाही. अगं सासरच्यांनी प्रेमानं वागायला पाहिजे ना मग. अगं सुनेने जे सांगितलं ते शब्द झेलायला पाहिजे की नाही सासरच्यांनी. संगीताताई म्हणतात अगं पोरगी माहेरून सासरी जाते म्हणजे काय उपकार नाही करत ग बाई, रीत आहे ती समाजाची. काजल म्हणते आपल्याला काय ते समजत नाही बाबा. आता या संगीताताई चिडतात आणि म्हणतात तुला समजत नाही ना, मग गप्प बस ना काजू. अगं जेवढी विचार करशील ना तेवढी आत रुजशील खोलामध्ये. काजल म्हणते म्हणूनच तर आपण फिक्स केलंय, आपण तर लग्नच करणार नाही आणि केलं जरी ना तरी आपण तर घर जावईच आणणार. आता संगीताताई म्हणतात आता पुन्हा घर जावई आणायचा विषय काढला ना तर थोबाड फोडीन मी तुझं. काजूला ते आता फटका देत असतात आणि काजू तिथून पळ काढते. पण आता या संगीताताईंना टेन्शन येतं, अरे देवा या काजूने लग्न करायच्या वेळेला खरंच जर घर जावई आणला तर मी काय करायचं, कसं समजवायचं या पोरीला. अरे देवा कोणाचं काय तर कोणाचं काय. आता इकडे पहा अद्वैत आणि कला दोघांचं काय करावं या. पण प्रेक्षकांनो तुम्हाला सगळ्यात भारी कोण भांडतं म्हणजे कोण आवडतं तुम्हाला, अद्वैत की कला, मला नक्की कमेंट करून कळवा. आता ही कला अंथरुणं पांघरुणं टाकत असते, अद्वैत विचार करतोय आता हिच्याकडे विषय तरी कसा काढायचा. बरं आता विषय काढला तर हिचं परत सुरू होणार. ऑलरेडी वेगळे वेगळे तमाशे झालेच आहेत सगळ्यांसमोर, त्यामुळे हिला काय, हिला तर भाव खायला फुल स्कोप मिळणार आहे आता. आणि काय भाव खायचा आहे ना हिला ते खाऊ देत, पण माझ्यासाठी माझं काम होणं महत्वाचं आहे बाबा. अद्वैतला कलाला म्हणायचंय खरी की तू डिझायनर म्हणून काम कर, पण आता कमीपणा कसा घेईल तो, आता शेवटी तो नवरा आहे ना. आता तो काय करतो प्रेक्षकांनो, तिथे असलेले काचेचे ग्लास काय 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 वाजवतो दुडदुड दुडदुड, म्हणजे कलाचं अटेन्शन सीक करण्यासाठी तो हे सगळं करतोय. पण कला काही त्याच्याकडे पाहिना, शेवटी खाकरे काढतो करून, पण तरी सुद्धा ती काही त्याच्याकडे बघेना. आता काय करावं बरं, ज्याने कला त्याच्याकडे बघेल त्याच्याशी स्वतःहून बोलेल, पण आता बळजबरीच म्हणतो काही म्हणालीस का. पण कला याच्याकडे दुर्लक्ष करते. आता विचार करतोय हा अद्वैत, किती किती आगाऊपणा करायचा एखाद्याने, सरळ सरळ बोलायचं ना, किती टाळते ही मला, मुद्दाम आगाऊपणाच करते. आता मुद्दाम त्या ग्लासवरचं जे झाकण असतं ना ते जाणून बुजून खाली पाडतो, पुन्हा वर ठेवतो, काहीतरी आवाज करतोय तो. प्रेक्षकांनो मला तर या दोघांचे भांडणं बघितले ना की हसायला कंट्रोलच होत नाही. सॉरी मी जरा जास्ती हसते बोलताना मध्ये मध्ये. आता ही कला शोधत असते तिची उशी आणि जोरात बोलते माझी उशी. आता अद्वैतला वाटतं बोलली कला, लगेच तो म्हणतो बोल बोल, बोलली का काही तू माझ्याशी. पण कला पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करते, ऐकून न ऐकल्यासारखी करते असं म्हणा ना. आता अद्वैत विचार करतो, दर वेळेला रेडिओची खरखर खरखर चालू असते तशी बडबडत असते, कशी स्वतःचं मत मांडत असते दर वेळेला. आणि आता बोल बोल ना, ए खरे इकडे बघ, ए इकडे बघ ना माझ्याकडे, ए अति आगाऊ बोल बोल, असं तो मनात बोलतोय बरं का, ते पण मोठ्या मोठ्याने. कला मजा घेतीये त्याची. कला मनात विचार करते, आळस देता देता, किती तो इगो, मनात आलंय तर विचार ना मला, काय कला डिझाईन्स बनवशील का, विचार ना, विचार अद्वैत विचार. आता अद्वैत पण विचार करतोय, विचारू का हिला, नको नको जाऊ दे 5 मिनिटांनी विचारतो. पण 5 मिनिटांनी पण तीच वेळ येणार आहे, काय करू विचारू का. आता हा असा अंथरुणाजवळ जातोय तिच्या, पुन्हा विचार करतोय, नको नको जाऊ देत, कशाला विचारायचं, नको जाऊ दे, पुन्हा विचारतोच. अद्वैत आता तिच्या अंथरुणाजवळ येणार तेवढ्यात कला मस्त आळस बिळस मारते अशी छान आणि म्हणते अरे वा आता किती दिवसांनी छान सुखाची झोप लागणार आहे. असं म्हणून ती झोपली. आता ती झोपून जाते. आता ही अद्वैत विचार करतो, मूर्खच आहे ही, काय ही रात्री मस्त जागं राहून रांगोळ्या काढायची, आधी रांगोळ्या नाही डिझाईन काढायची ना. आता काय झालं हिला, आता कसं मॅनेज करू मी हे सगळं. कला सुद्धा मजा घेते प्रेक्षकांनो, ही जागीच असते पट्टी, पण उगाच त्या अद्वैतची मजा घेत अशी जागी राहते, त्याच्याकडे बघते, पुन्हा हा किती टेन्शनमध्ये त्याची मजा घेते. बिचारा अद्वैत. पण याच्यासाठी जास्ती इगो ठेवू नये, जे आहे ना ते डाऊन टू अर्थ राहावं. असं करून अख्खी रात्र गेली, कलाची झोप झाली पण अद्वैतची काही झाली नाही. आता पहाटे पहाटे सोहमला आलं टेन्शन, काय करू एवढ्या सगळ्या पेंटिंग्सचं.
एवढी सगळी पेंटिंग घरी असताना नवीन काय काढू बरं, आता काय करावं याचं. आणि एवढ्या पावसात आता काजल कॅफेमध्ये कशी गेली असेल. आत्ता आजारपणातनं उठली आहे, आता पुन्हा हिला ताप चढला तर कल्याणच होईल बाबा. सोहमला काळजी वाटते काजूची आणि आता त्याने तिला कॉल केलाय. काजू फोन उचलते. सोहम म्हणतो, काय ग, कुठेस तू? कॅफेत निघाली आहे का, कुठे अडकली नाहीस ना वाटेत? काजू म्हणते, मी कशाला अडकेल. आता सोहम म्हणते, बाहेर पाऊस बघ किती पडतोय, लक्षात आलं म्हणून कॉल केला तुला. काजू म्हणते, अरे जरा उशीर आहे मला कॅफेमध्ये जायला, मालकाने उशिरा बोलवलंय, घरात जरा प्रॉब्लेम पण चालू आहे रे. आता सोहम म्हणतो, काय झालं, कसला प्रॉब्लेम, बोल ना माझ्याशी काजू. आता काजू म्हणते, सोड ना यार, काही नाही. आता ती पाऊस बघते बाहेरचा आणि सोहमला म्हणते, अरे पाऊस बघ कसला भारी पडतोय बाहेर, तू एक काम कर, मस्त चित्र काढ आज आणि पकोडे खा की. पाऊस बघता बघता काढून टाक एखादं चित्र, आपल्या प्रॉब्लेमचा कशाला लोड घेतोय. मग सोहम म्हणतो, तू मित्र म्हणतेस ना मला, सांग ना काय झालंय. मग आता ही काजू सांगते, अरे यार जरा प्रॉब्लेम झालाय पैशाचा, ते हप्ता पण भरायचा आहे आणि किराण्याला सुद्धा पैसे नाही रे घरामध्ये. आता सोहमने तिला एक भन्नाट आयडिया दिली आहे, पण त्याआधी कला आणि अद्वैतचा सीन दाखवलाय. कला अद्वैतच्या कपड्यांच्या घड्या घालत असते. आता या अद्वैतला आलाय स्वामीनाथनचा फोन. ते स्वामीनाथन म्हणतात, काय रे अद्वैत, काही अपडेट आहे का? अद्वैत त्यांना सांगतो की हो सर, मी सांगतो तुम्हाला, लगेच करतो कॉल. आता ते सगळं कलाकडे बघत बघत बोलतोय. फोन ठेवल्यावर कला तिथून निघून जात असते त्या अद्वैतचे कपड्यांच्या घड्या घालून. आता अद्वैत गेला तिच्या मागे मागे आणि म्हणतो, ऐक ना ऐक ना, अगं खरे ऐक ना. अगं त्यांचं असं म्हणणं आहे की ती जुनी डिझायनर नसेल तर डील कॅन्सल होईल. आत्ता त्या स्वामीनाथनचा फोन आलाय ग. अगं आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे ना या सगळ्याचा. तुला माहिती आहे ना, डील जर कॅन्सल झाली तर किती अवघड होईल. अगं आपल्या कंपनीचं नाव, आपल्या कंपनीचं रेप्युटेशन सगळं धुळीला मिळेल ग. खरे किती मोठी परंपरा आहे आपल्या चांदेकरांच्या व्यवसायाची. म्हणजे किती छान ज्वेलरीची डिझाईन करतेस तू करावं काहीतरी असं मला वाटतंय. आता कला काय करते बघा. कला तिच्या कानांना हात लावते आणि म्हणते, अरे बापरे, मी काहीतरी वेगळं ऐकलं रे आत्ता चांदेकर. अद्वैत म्हणतो, म्हणजे? आता कला म्हणते, अरे म्हणजे बघ ना, मी माझं ऐवजी आपण, आपल्याला, आपल्यासाठी. अरे बाप रे, कमाल आहे नाही चांदेकर. हे बघ चांदेकर, एक तर तू चुकीचं बोलतोयस, नाहीतर मी चुकीचं ऐकलंय असं मला वाटतंय बाबा. आता अद्वैतला कळतंय कला त्याला आडून आडून बघतीये म्हणून. आता अद्वैत वैतागतो. आता त्याच्या पलंगावर जाऊन बसतो आणि म्हणतो, बोल बाई बोल, बोलून घे वाटेल तसं. चान्स मिळाल्यावरती तुला तर बोलायला हवंच ना. मला तू टोमणे मारले नाहीस तर ती कला कसली, नाही खरे कसली ना, तू खरी आहे ना. कला खरंच चान्स मारतीये. आता त्याच्याकडे अशी रोखून बघते ती. आणि पुन्हा एकदा सोहम आणि काजलचा सीन दाखवला त्यांनी. आता सोहम म्हणतो, अगं माझ्याकडे एवढी पेंटिंग्स पडली आहे बघ, मला खरं तर एक्झिबिशन लावायचं आहे, पण एवढ्या पावसामध्ये कोण येणार. आता ही काजल त्याला सॉलिड आयडिया देते. ती म्हणते, अरे यार आपल्या कॅफेमध्ये लावूयात ना तुझी पेंटिंग, कॅफेमध्ये तर लोक येणारच येणार. अरे म्हणजे पावसात एक्झिबिशन तर नाही लागणार, पण कॅफेमध्ये तर सगळे येतात ना. सोहम म्हणतो, काय सांगतेस, खरंच येतील का गं लोक? काजल म्हणते, अरे खरंच रे, बेस्ट आयडिया ही. मालकाला थोडंसं मस्का मारावा लागेल, पण ठीक आहे ना, आपण करूयात सगळं ते. सोहम म्हणतो, खरंच की ही बेस्ट आणि बेस्ट आयडिया आहे. तुझी चौकशी करायला मी फोन केला आणि तू तर माझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हे बघ काजल, तू जर आपली ही डील क्रॅक करणार असेल ना, तर आपण दोघं जण आपल्यामध्ये काही गोष्टी करूयात. काजल म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? सोहम म्हणतो, हे बघ, जर मी कॅफेमध्ये लावलं ना माझ्या सगळ्या पेंटिंग्स वगैरे, तर मी त्यातलं थोडं कमिशन तुला देईल. काजल म्हणते, अरे आपल्याला सुचलं आणि आपण सांगितलं तुला, त्यात काय एवढं. सोहम म्हणतो, अगं आयडियाचेच तर पैसे मिळतात ना, बाहेर मार्केटमध्ये हेच चालतं. तू आयडिया दिली आहे की नाही, मग तुला आयडियाचे पैसे. काजल म्हणते, अरे पण आपण तर आयडिया दिली होती तुला. सोहम म्हणतो, हे बघ आता पण नाही ना बिन नाही, आता डन म्हणजे डन. काजल म्हणते, ठीक आहे, भेटूयात मग कॅफेमध्ये. बघा कसा चटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला काजूच्या पैशाचा. म्हणजे पैसे पण येणार आणि घरातले प्रॉब्लेमही सॉल्व्ह होणार. खरंच आपल्या आयुष्यातही असंच असतं ना, जरा विचार केला की प्रॉब्लेम असे पटकन सुटू शकतात. सोहम विचार करतो, वेडी आहे ही मुलगी पण तितकीच खरी आहे. आता
कला अद्वैतला म्हणते, मी काही तुला टोमणे मारत नाहीये, तशी आमच्या खरेंकडची सवय नाहीये, इथली सवय आहे की नाही ते मला माहिती नाही. पण काय रे चांदेकर, मला आता चान्स मिळालाय त्याच्यामुळे मी तर आता बोलून घेणार. का नाही बोलायचं बरं? मी नाही, मला संधी मिळाली तर मी बोलणारच ना. मी तर बोलणार बाबा. आता तुला साधी बोटभर जागा मिळाली तर तू सोडत नाहीस मला, मग मी का नाही बोलायचं रे तुला चांदेकर? आणि काय प्रॉब्लेम झालाय माहिती आहे का चांदेकर, या घरामध्ये मला इतकं मी माझं ऐकायची सवय ना. असं वेगळं काही ऐकलं ना की मला तर वाटतं बाई माझे कानच वाजताय. केवढा आदर देतोयस तू मला चांदेकर. आत्ता 3 मिनिटापूर्वी तू काय म्हणालास? आपलं चांदेकर कुटुंब. अरे बापरे, मला भरून आलं रे चांदेकर. काय सांगू मी तुला, म्हणजे मला असं काहीतरी वेगळं झालंय हे खात्री करून घ्यायला जरा वेळ लागेल ना. अद्वैत आता तिला म्हणतो, झालं तुझं, तुला माहिती आहे ना काय परिस्थिती आहे, तुला माहिती आहे ना त्या स्वामीनाथनला जुनी डिझायनर पाहिजे, ते काय तुझ्या पुरणपोळ्यासाठी आले नव्हते इथे, डील फायनल करायला आले होते ते. आता कला म्हणते, हो का, बरं मला सांग चांदेकर, चांदेकर ज्वेलर्सचा किती मोठा ब्रँड आहे? अद्वैत म्हणतो, हा काय प्रश्न आहे? आता कला म्हणते, अरे प्रश्न नाही, मी तुला विचारतीये, सांग चांदेकर ज्वेलर्सचा किती मोठा ब्रँड आहे? अरे लहानपणापासून मी माझ्या आईकडनं आजूबाजूच्या बायकांकडनं चांदेकर ज्वेलर्सबद्दल ऐकत आली आहे. अरे मला खात्री आहे ना, चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करण्यासाठी म्हणजे किती जणांनी इन्स्पायर होऊन म्हणजे मेसेजही केले असतील तुला डिझायनर बनण्यासाठी. मला असं वाटतं चांदेकर, तू ना एक काम कर. आता कला अशी गोल 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 फिरत असते त्या गादीभोवती. आता ती म्हणते, चांदेकर कुठे गेलायस तू? अद्वैत म्हणतो, इथे आहे, मागेच आहे मी तुझ्या. कला त्याला म्हणते, अरे तू एक काम कर, तू न जाहिरात टाक पेपरमध्ये, चांदेकर ज्वेलर्समध्ये नवीन डिझायनर पाहिजे. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, ए तुला माहिती आहे ना, मग लगेच त्याचे शब्द जरा हळू आवाजात बोलतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे ना खरे, हे बघ वेळ जाईल त्याच्यासाठी. आता कला म्हणते, अरे तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस ना, तू कशाला हार मानशील बाबा, तुझ्याकडे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे, तू टेन्शन कशाला घेतोयस, तू प्रयत्न करत राहा, तुला नक्की डिझायनर मिळणार म्हणजे मिळणार. आता अद्वैत तिच्याकडे बघत मनात बोलतो, मुद्दाम करती ही, तिला माहिती आहे मला काय म्हणायचंय काय पाहिजे, पण मुद्दाम त्रास देणार मला. कला म्हणते, काय झालं, जशी जुनी डिझायनर मिळली तशी नवीन डिझायनर मिळेल ना तुला. तुझा विश्वास ढळला नाही ना चांदेकर? अगं बाई चला, मी आता माझं काम करते. आता अद्वैत मनात विचार करतो, ही मला आता बोलायलाच लावणार, त्याशिवाय हिची खरखर थांबणार नाही ना. म्हणजे अद्वैतच्या लक्षात आलंय की आता त्याला जेन्युअनली रिक्वेस्ट करून कलाशी बोलायचंय. शेवटी तो बोलतोच, बरं ठीक आहे, आता जरा स्पष्टच बोलतो, संध्याकाळपर्यंत डिझाईन मिळाली नाही तर ते स्वामीनाथन डील कॅन्सल कर. हे बघ स्पष्टच विचारतोय मी, संध्याकाळपर्यंत डिझायनर मिळाली तरी ते डिझाईन काढणं शक्य नाही आहे, ब्रीफ देऊन डिझाईन काढायला वेळ लागेल. आणि आता कला म्हणते, आणि काय? आता अद्वैत म्हणतो, आणि ते स्वामीनाथनला ती जुनीच डिझायनर पाहिजे. कला म्हणते, ती जुनी डिझायनर म्हणजे कोण? आता अद्वैत म्हणतो, अगं म्हणजे तूच ना. आता कला खूप आडून बघते रे बाप त्याला. आता अद्वैत म्हणतो, तू करशील का खरे प्लीज? आता तो चेहऱ्यावर बळजबरी हसू आणतोय. मग कला म्हणते, अच्छा असे होय, अरे चांदेकर, अरे मला जरा विचार करावा लागेल रे. अद्वैतला आता असं झालंय, आता कसं करू? आता कला म्हणते, काय करू रे चांदेकर, करू काम का नको करू बाई, कसं करू, टू बी और नॉट टू बी, इट्स अ मेन क्वेश्चन ना. आता अद्वैत म्हणतो, कर ना कला, काम कर. आता कला म्हणते, तेच विचार करते ना. आता अद्वैत चिडतो आणि सोफ्यावर बसून म्हणतो, एखाद्याचा अंत कसा बघायचा ना हे बरोबर कळतं हिला. आता कला म्हणते, काय झालं रे, काही बोललास का तू मला? अद्वैत म्हणतो, अगं कुठे काय, काहीच नाही, अगं मी तुला हे सांगत होतो की निर्णय कठीण नाहीये घ्यायला. कला म्हणते, कठीण कसं रे चांदेकर, कठीणच आहे ना. अरे माझा कुठे बिझनेस आहे आणि मी तुझ्या इतकी कुठे ग्रेट आहे बाबा, मला निर्णय घेणं फारच कठीण वाटतं बाई, काय करू बाई, काही कळूच नाही लागलं. आता ही त्याच्या भोवती अशी गोल गोल फिरतीये विचार करत. अद्वैतला आता असं झालंय, काय करू हिला. आता ही मुद्दाम चिडवते त्याला. चांदेकर, आता अद्वैत म्हणतो, काय झाला तुझा निर्णय? आता कला त्याला म्हणते, नाही झाला निर्णय, नको जाऊ दे, नाही सोडून दे. आणि आता पुन्हा विचार करते आणि म्हणते, चांदेकर
अरे मी काय म्हणत होते, ऐक ना. आता अद्वैत म्हणतो, हा बोल ना, काय झालं. आता पुन्हा म्हणते, शी शक्यच नाहीये. आता अद्वैत मनात विचार करतो, ही पोरगी किती खेळवतीये मला, हिला कळत नाही का माझी किती अडचण होतीये. आता चिडतो तो आणि म्हणतो, ए खरे तुला काय विचार करायचा आहे ते लवकर कर ना. तुला माहिती आहे ना की काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे, हे जे चाललंय ना तुझं, काय करू कसं करू, कसं करू, काय परिस्थिती आहे, पचक पचक करतेस ना तू. उगाच नको टेन्शन देऊ मला. हे तू मुद्दाम करतेस आणि तुला माहिती आहे ना काय परिस्थिती आहे. तू मुद्दाम करू नकोस. तुला वाटत असेल तू जे करतेय ते कोणाला कळत नाही, पण इतर लोक काही मूर्ख नाही आहेत. तू मुद्दाम करतेस ना, हे माझ्या लक्षात येतंय. चल काय असेल तुझा निर्णय पटकन सांग. आता कला म्हणते, हुश आता कुठे बरं वाटतंय मला. आता कसा नॉर्मल बोलतोयस ना तू. आणि काय म्हणाले रे मगाशी, मुद्दाम करते का मी. आता अद्वैत लगेच पोलाइटली बोलतो, अगं खरे जे काही करायचे ते लवकर कर बाई, माझ्याकडे वेळ नाहीये. अगं आपली परिस्थिती काय आहे, अगं आपली म्हणजे माझी अगं जाऊ दे ग बाई, मला नको कन्फ्यूज करू तू. आता कला म्हणते, बरं बाबा तू कन्फ्यूज नको होऊस. बरं तू मला सांगतोच आहेस तर मी विचार करून निर्णय सांगते ना. उगाच असं नको व्हायला की मला नंतर पश्चाताप होईल. आता अद्वैत म्हणतो, करतीयस ना विचार मगापासनं, सांग ना लवकर. कला म्हणते, असं कसं चांदेकर, अरे द ग्रेट चांदेकर ज्वेलर्समध्ये मला डिझायनर म्हणून ऑफर येते. म्हणजे चांदेकर मला स्वतःहून विचारताय, तुम्ही आमच्या डिझायनर होणार का. अरे मग मी विचार न करता कशी काय उत्तर देऊ रे. थांब मी विचार करते आरामात आणि मग तुला उत्तर देते. आता असं म्हणून ती गेलीये खाली स्वयंपाकघरात आणि हा तिच्या मागे मागे, ऐक ना खरे ऐक ना. पण तो इतका चिडतो आता स्वतःवरच आणि आतमध्ये येऊन त्या सोफ्याला जोरात लात मारतो आणि मनातल्या मनात विचार करतोय, आता हिला हाताला लागू दे, मग दाखवतो हिला मी काय चीज आहे. मला आडून बघते काय, माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेते काय. थांब येऊ दे हाताशी, दाखवतोच मग हिला. पण प्रेक्षकांनो, आता कला याच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारे मिऱ्या. आता झालंय असं, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. छान वाटलं की नाही तुम्हाला ऐकायला. मग चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून टाका बरं, म्हणजे मला छान वाटेल. तर आता पुढे आपण बघणार आहोत, इथे यांची बिझनेस मीटिंग सुरू असते. म्हणजे कलाने चांदेकरची पिढी जॉईन केली आहे, म्हणजे बिझनेस तिने जॉईन केला आहे आणि आता त्यांना म्हणजे त्यांचा बिझनेसचा खप वाढवायचा असतो म्हणून मीटिंग सुरू असते. आता कला सजेशन देते की आपण चांदेकरांचे ज्वेलर्स 1 ग्रॅममध्ये सगळ्यांसाठी ठेवले तर. कलाने मीटिंगमध्ये तिची आयडिया सगळ्यांसमोर मांडल्यामुळे सरोजचा इगो हर्ट झालाय, पण आबा खूप खुश होतात आणि म्हणतात, अरे वा पोरीने दिलेली कल्पना फारच सुंदर आहे, आपण याला कला आविष्कार नाव देऊया, म्हणजे कलाचं नाव त्या दागिन्यांना देऊयात, असं आबांनी तिथे जाहीर केलंय. आता आबांचा दिलदारपणा बघून अद्वैतला फार संताप आलाय, कारण अद्वैत इतक्या दिवसापासून काम करतो, त्याच्या नावाचा कुठे दागिना निघाला. कलाने केलेली कमी काळातली प्रगती ही सगळ्यांना खुपणारच आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे आता या दोघांचे खटके जास्ती उडणार सोबत काम करताना. काय वाटतं तुम्हाला, मला कमेंट करून नक्की कळवा. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आणि डिटेलमध्ये दिलाय तर एखादा लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला अजिबात विसरू नका.